गुड आफ्टरनून गाइस, वेलकम बैक टू अनदर न्यू ब्लॉग। जो लोग भी नए चैनल पे, मेक ड्रॉप दैट लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब जरूर करना, क्योंकि आज का होने वाला मैच, आज का जो ब्लॉग होने वाला है पूरा मैच टाइम ब्लॉग होने वाला है। तो लास्ट टाइम का ब्लॉग देखा रहेगा, अंडर ओपन खेलने गया था, बट आज अंडर ओपन का टूर्नामेंट है। तो अभी जा रहे हैं, इतना बड़ा मतलब ग्राउंड है और प्लस धूप भी भाई मजबूत रहने वाले, तो प्लीज़ पूरा ब्लॉग देखना। और क्या लगता है, क्या हम आज चैंपियन बन पाएंगे? मेरे को तो नहीं पता, गॉड्स प्लान। तो अभी वेट कर रहा हूँ अपनी टीम का, और यदि अपनी गाड़ी और एक इसका तो रिक्शा है, उसमें बैठा हूँ मैं। तो अपनी टीम आने वाली है ऊपर से नीचे, क्योंकि दोस्त के घर पे गए, मैं अभी जस्ट आया। बोला 5 माला कौन चढ़ेगा भाई, तो सोचता है इधर ही बैठते हैं छाँव में। एंड पूरा अभी अभी जाएंगे, अपना चौथा मैच है। तो पूरा ब्लॉग देखना, और प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करो जल्दी से जल्दी। 3000 सबस्क्रायबर टार्गेट आहे, फटाफट सबस्क्राईब करो। तर चला गाईज, आलो आहे आता आपण आपल्या वाटाण्यासोबत गाडीवरती, म्हणजे आपली गाडी चालवत होतो। आणि आपली आता बाकी पब्लिक रिक्षाने येते आणि बाकीचे बाईकवरती गेलेत। आपली आणि काका मध्ये आले, तर काय करणार आता, जायला जात रस्ता नव्हता त्यामुळे। अरे डेंजर आहेत रे लोक। तर आपल्या टीममध्ये कोण कोण आहेत आज? नप्पी, मान्या, काल्या असे आहेत म्हणजे रेग्युलर प्लेअर आहेत, जे असतात तेवढे। बाईक कुठून पण गाडी लागतात हे लोक। तेव्हा डायरेक्ट आता तुम्हाला डायरेक्ट ग्राउंडवर दाखवतो टीममध्ये कोण कोण आहेत ते। तर ही बघा तेजस पाडेलची रिक्षा, वन साइड। काय रे, इथं घेतच आहेत आरामात बाबा, आरामात। रस्ते हायवे सारखे आहेत, वरळी सिरिंग। प्रॅक्टिस चालू आहे, अरे का वाटलं या ग्राउंडवर असतील त्याची, बट आता तुम्हाला दुसरा ग्राउंड दाखवतो। ते स्पीड ब्रेकर आहे गाईज, काय सांगणार तुम्हाला। गाईज नवीन ग्राउंड, फर्स्ट टाइम या ग्राउंडवर खेळणार आहे। हे बघा आपली टीम, सुशांत, वाटाण्या, आप्पी, मोन्या, ही एक टीम आहे। हे आपली रिक्षा आली आहे। आपली मॅच किती आहे आप्पी? आता ही पहिली मॅच आहे गाईज, त्यानंतर मग अजून 2 मॅच आहेत गाईज। या मॅच नंतर आपली मॅच असणार, आणि वादळ बघा काय आलंय, बघू शकता तुम्ही। हे कडक, आज असं वाटतं पाऊस पडणार आहे। या मॅच नंतर आपली मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे। हे बघा म्हण्या, काय वादळ आहे भाई, एक नंबर वाटतं, एक नंबर हवा वगैरे। कॉमेडीचे बॅनर वगैरे उडले वाटतं, पडते बिडते। ओ भाई साहब, पत्रे बित्रे उडले वाटतं गाईज। बारक्या पोरांना पकडणारे उडून जातील। वादळ आलं, मग मॅच थांबते। हवा थांबली नाही, हवा चालू झाली। एका धावेचे 3 बॉल 6, आताचे काय आहेत 2। एवढा लांब मारून 2 बॉल 4ची गरज आहे आता यांना जिंकण्यासाठी गाईच। 5-5 बॉलच्या मॅच ठेवल्यात, डेंजर कमिटी आहे यार। 32 टीम आहे एका दिवसात, फुल प्रॉफिट। आता 1 बॉल आणि 2 बॉल 4, 2 बॉल 4। डॉट बॉल, कमबॅक केलाय डॉट बॉल। 1 बॉल 4 कंपल्सरी विन, बॉलर मध्ये। आता आली 1 बॉल 4।
मॅच विन टीम बॉलिंग 11. हा संघ विजय झालेला आहे. त्यानंतर आपली मॅच आहे गाईस. दोन्ही चला संघाचं अभिनंदन मंडळाच्या वतीने धन्यवाद. गाईस, आपल्या टीमची बॅटिंग आहे अशा प्रकारे. ओपन तो जोडी आपली 5-5 बॉलची मॅच आहे भाई. 3 ओव्हरमध्ये 15 बॉल. समोरची टीम. चला लेट्स स्टार्ट गाईज. फर्स्ट इनिंग, फर्स्ट बॅटिंग. एक 2 रन आताचे. आता काय जोडलेली आहे. बिग विकेट डाऊन. 3 रन. एक रन. एक रन. वाईड बॉल. वाईड बॉल. 2 रन. गुड रन, गुड रन, गुड रन. तीन रन. 2 रन. परत एकदा वादळ आले गाइस. ये क्या था भाई. हमारे मैच में वादळ आ रहा है भाई. स्टार्ट. दोन रन. डॉट बॉल. विकेट. विकेट. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 22 रन टू विन आहे गाईज. बाबूला गेलाय फिल्डिंगला. रजाकीला पहिली ओव्हर विकेट पडली आहे पहिली. वापस दुसरी विकेट. मॅच आउट. बेस्ट. ये ना 2-2 असे. चल रे रन घे रे. काय होणे नाही. एक चांगलं टाक ना इथे डाऊन रोल केली.
अरे इथे जवळ तर आहे, गल्लीच्या बाहेर तर नाही. गेम बघतोय बाबूदा बारा सामना करता तुमच्याकडे खेळू तिकडे सुद्धा 18 बॉल आहे, 10 बसते तरी 20 होती. आवडते ना. सुंदर गोलंदाजी करतो. तुमच्याकडे बाद होतोय. चौथं टाकायला शकतो राजाच्या स्वरूपात. अरे काय उभं राहू ना. मार वरती. पुढील चालू होणारा सामना सेकंड राऊंड मध्ये पहिला सामना सोल्युशन नांदगाव वर्सेस कोको स्टार. बॉलिंग दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस करून घ्यायचा आहे. बाबूदा 12 बॉल 5 बॉल 12 डिफेंड केलेत. एक धाव संघासाठी आणि आता आमची फिल्डिंग झाली. बाबूदा तिकडे मागचं करून फोडतो इथं दुसरा चेंडू तुमचं चेंडू डी झोन आणि साधत येतो बोल्ड विकेट. गुड बॉलिंग आहे आपली. त्याची जागा झाल्या घालवल्यानंतर आहे ना घरातच बसता. गुड मस्त बॉलिंग करतोय अप्पिदा. सुरेख फलंदाजी. विराजाचा पुढे चेंडू बंगराला विकेट घेतली. गाईज 13 रनची गरज होती. पहिल्या ओव्हरला आले 3 रन फक्त 5 बॉलमध्ये आणि आता 5 बॉलमध्ये 10ची गरज आहे. आमचा मेन बॅट्समन बघा काय करत होता, काय करणार आहे. 5 बॉल 10ची गरज आहे. पहिला चेंडू 2 रन. 3 धावा 3 रन 3 रन धावून काढलेत भाई. पुढा उलाय 6 मॅच विनिंग षटकार गाईज. काय घालवलाय. डेंजर डेंजर डेंजर. भेटला पट्ट्यात घालवला, डायरेक्ट घालवला गाईज. धावसंख्या 2. धावसंख्या स्थिरावलेली 2 या धावांवर. पुन्हा एकदा चांगला फटका. संख्या 4 आणि मात्र 2 धावा. धाव विराज. 12 अंक
बाद 2 विकेट किपिंग. नऊ धावा, एक गडी बाद 9. चांगला फटका, एक धाव पूर्ण, 2 धावा. चांगला फटका मारला, झेल होतो का? झेल काय होऊ शकत नाही. 2 धाव, तिसऱ्या आणि 5. तिसऱ्या धाव म्हणजे 5 झाल्या. हवा तरी पाहिजे 5. चांगला फटका आणि हा चौकार. लवकरच सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानात. आता अंतिम आहे. मला मीटिंगला गेला आता येईल वंटी प्रफुल आहे का इथं? आणि ती पाहिजे. पहिल्या चेंडूवर पहिला बाद. असाच बॉल दिला जाऊन दे का नंतर पुढे चेंडू, स्वेर चेंडू. आपल्याला नेहमी धाव संख्या 4. आणि बाद 2 धावा. उन्हात हव्या का नाही तिकडं विकेट पडले. बाबूदा आलाय बॉल बॅटिंगला. हे बघा अंडर एजची गाई दिवडोंबोली मिक्स लीग. आता ही बघायला आलो आपल्या गाईज. क्षितिज, बटल्या, शंकल्या गाईज हरून आलो आम्ही 3रा राऊंड. आणि आता दिवा प्रीमियर लीग अंडर एजची मॅच बघूया कोण जिंकतो. ओ 2 रन. हा बघा आपल्याला बोलला हिट नको करू तरी हिट केलाय. काय नाही चला पहिले निघे ना भाऊ. आपला नयन कुठे? नयन ये डेंजर प्रेम पाटील तोंडा घेतला. हा राज पाटील डेंजर राज पाटील. 17 बॉल 33ची गरज आहे. नयन लेजंड आहे नयन लेजंड आहे काय पण बोला. कर मारावाच लागेल प्रेम. समोर आपण बघतोय यार प्रेम शॉट चौकार आलाय आणि तोही आलाय प्रेम म्हात्रेच्या बॅटमधून. चला आता सगळ्यांचा फेवरेट बॉलर आलेला आहे. खास करून नयनचा फेवरेट बॉलर आहे बघ. हा आता अवधूत बॉलिंग टाकणार आहे भाई. काय ओव्हर कॅन्सल नाही ओव्हर राज. बॉल 24ची गरज आहे गाईज. आणि आपला खास बॉलर आलाय अवधूत. पहिलाच बॉल 4 कोय ना. अवधूतवर पैसे चालू झालेले आहेत. तर 1000 रुपये आणि आमच्या गुणसंख्यालेखक ऋती यांच्याकडनं सुद्धा 500 म्हणजे एकूण 1500 रुपये. 1500 रुपये लागलेत भावावरती. स्वागत केलंय सौकाराने ते मात्र लिखितने. हो विकेट आता फलंदाज अवधूत. अच्छा भावा. हो दांडी गोल. डेंजर बॉल डेंजर.
जिंकलो प्रेम मात्रे मैदानाच्या बाहेर. नवी फलंदाज अभिषेक भटकर टाकलेल्या बॉलला सिंगल, एक रन. प्रेमची जी विकेट आणि आता बॉल होती सिंगल. पुन्हा इथे एक रन. चालला आणि तिथे विकेट एक धाव. आता जिंकायसाठी 7 बॉल 18. हो फक्त चांगला आहे पुन्हा दुबार इथे एक रन. स्टॉप केल्या बॉलला थांबवलंय सिंगल. Good ball out. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सामन्यामध्ये पुन्हा जखम करून देईल का? 6 बॉल 17ची गरज होती. 2 बॉल व्हाईट आणि परत एकदा काय होतंय बघूया. जर मॅच जिंकवून दिली पहिला 2 बॉल व्हाईट टाकले. संघ मालक 12 बॉल लागला. प्रेम म्हात्रेची वाईड बॉल. या मॅचची टर्निंग पॉइंट ठरली आणि या अवधूसाठी कॅच करायचं झालंय. तिथे याच्याकडून रोख रक्कम 200 रुपये. पुन्हा सिंगल काहीतरी द्या त्याला. काय बिघडणार होती. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. विकेट. ते पण खूप चांगली गोलंदाजी आहे आणि हा एक रन. केलेला प्ले ज्यावर एक हा बघा टवऱ्या, ह्याला ग्राउंड काहीच नाही वाटणार. डायरेक्ट पुण्याला जाऊन येतो. काय बोलतो टवऱ्या? चालू झालेला आहे. इथं तर काहीच नाही, डायरेक्ट पुण्याला जाऊन जिंकायचं. हा बघा यश बाबा, तुलाच फोकस करणार, बाकी सगळे ब्लर आहे. आणि कुंटाचा चेंडू होता, गचा असा क्षेत्ररक्षण झालं होतं आणि हो हो, out केले. काय फिल्डिंग केली आहे दर्शननी. बॉलाला पप्पी घेतली आहे फिल्डरनी. खेळून झालेले आहेत म्हणून कमिटी मेंबर जमा झाले जातात. हा बघा सन ऑफ गॉड दर्शन. एक मॅच काढली त्यांनी आणि वर काउंट करून सांगतोय 6 बॉलची आमच्या 2 मॅच काढली. मारले असते माहिती का? उतरायचं ना भाव मग. क्लोज आलेले दोन फिल्डर जवळ आलेले. 2 बॉल 2 धावा. 2 बॉल 2 गाईज. 5 बॉल आणि डिसिजन पेंडिंग आहे. काय बघूया आता. एक बॉल 1. जर हा विकेट असा तर 1 बॉल 2 होईल. अंपायर डिसिजन आहे काही. 2 बॉल 2ची मॅच होती. रनआउट आहे तर मग 1 बॉल 1 वर होईल. 1 बॉल 1 होईल काय? 2 बॉल 1 बॉल 1. फक्त बॉल घेऊन गेला ना बाहेर. सगळ्यात डेंजर डिसिजन झालाय. डिसिजन कम्प्लीट आलेला आहे आणि जिंकले आहेत टीम बॅटिंग वाले. हा बघा हारला, खुश आहे. एका बाजूला आपण बघितलं स्टील मिळाले, सामना परास्त झाले. या स्पर्धेचा आता बाहेर उतरला दिसतोय. संस्कार लोक 2 मॅच जिंकले. पुढची मॅच डू ऑर डाय असणार आहे. परत येणार तो बॉल आहे मॅच. 4 बॉल 6 रनची गरज आहे. भाई मॅच कुठे होती, आली कुठे? 7. अरे कॉमेंटेटर काय करतोय भाई? 6 सांगतो 7 सांगतो काय. एक रन. कोण वाटतंय भाऊ, कोण जिंकेल? बॉलिंग वाले. तुला कोण वाटतं आतिश, कोण जिंकेल? बॉलिंग वाले. एक चौकार जरी आला तर पण एखादा बॉल 3 बॉल 5. बॅटिंग वाले. तुझा मित्रावरती भरोसा आहे? अडवलाय. 2 बॉल 5 धावा.
हा 2 अरे नाही ते 7 आता पिली ना लस्सी ती मी दिलेली. अरे तुम्हाला अजून काय रेडबुल बाजला काय काय केलं तुम्हाला? अरे तुम्ही दे सर दिल्यानंतर जाऊन द्या. आता काय आता ही मॅच जिंकली तर बघू क्षितिज काय पाजतो आपल्याला. डायरेक्ट कितना झालाय 1 बॉल 4 गाईज. 1 बॉल 4 आणि बॅटिंगला मितेश. कोण करतो बॉलरचा अत्याचार? मी त्या मी त्या एक शिते जिंकशाल का? जिंकशाल समज तुझ्या इथून बॉल गेला तर सॅम तुझ्या इथून बॉल जाणार. हा घाबरलाय हा घाबरलाय हा घाबरलाय. जिंकले जिंकले. मॅच विन टीम क्षितिज. बिग डब्ल्यू डॅम मॅच विन. आता चला घरी. तर फायनली गाईज आजच्या दिवसात ओव्हरऑल म्हणजे फुल एकदम हालत खराब झाली. कारण की सकाळी 10 का 11 वाजता गेलेलो घरातून. अंडर ओपनच्या मॅच होत्या. आपण एवढ्या भर उन्हामध्ये 2 राऊंड लगातार जिंकलो. आणि त्या मॅची कशा होत्या 5-5 बॉलच्या. आणि प्रत्येक मॅची कशा असतात 1-1 ओव्हरच्या म्हणजे 1 ओव्हरमध्ये 6 बॉल अशा होत्या. बट तिकडच्या कमिटीने काय विचार केला काय माहीत 5-5 बॉलच्या 3 ओव्हरच्या मॅच ठेवलेल्या. आणि नंतरच्या 2 ओव्हरच्या फर्स्ट राऊंड 3 ओव्हर आणि बाकीचे जे राऊंड असतील सेकंड थर्ड आणि फोर्थ वगैरे सगळे 2 ओव्हरच्या. आणि त्यामध्ये 5-5 बॉलच्या आम्ही 2 राऊंड जिंकलो. आणि तिसऱ्या राऊंडला आय थिंक आमचे 10 बॉलमध्ये समोरच्या टीमने पहिले समोरच्या टीमची बॅटिंग होती त्यामध्ये आम्हाला 18 रन मारले. तर आमचे बॅट्समन वगैरे गेलेले बट काय नाही चेसिंग वगैरे नाही झाली. आम्ही तिसऱ्या राऊंडला हारलो. आणि दिवस पूर्ण असा म्हणजे असा गेला की असं वाटलेलं हा संडे फुल लॉसच गेला. कारण की त्याच्या आधी DPLची ट्रॉफी मारलेली. अँड त्यानंतर मग गेलो त्या मॅच वगैरे बघितल्या अंडर ओपन वगैरे. आणि विचार केला जाऊया DPLची मॅच अंडर एजच्या DPL होती तिकडे गेलो बघायला. फुल एन्जॉय केला तिकडचे पण सगळे भारी खेळले. आणि नंतर आलो घरी म्हणजे तिथलं पण मोबाईलची चार्जिंग वगैरे संपली त्यामुळे बोला जाऊ द्या आता घरी जाऊया. बाकीच्या मॅची आपण मोबाईलवर बघू यूट्यूब लाईव्हला बघू. त्यामध्ये भाई सगळी टीम भारी खेळले. अंडर एजचे DPLची होती ती. आणि आयोजन वगैरे नेक्स्ट लेवल होता. आणि चॅम्पियन टीम फक्त मला समजले की SY टर्फ आपले शुभमदाची टीम. तर आणि त्यामध्ये आपले आयकॉन डोंबरेचे कोण आपला रुचित होता आणि संस्कार होता ते चॅम्पियन ठरले अंडर एजचे. तर एवढंच होतं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आय होप की गाईज तुम्हाला हा ब्लॉग होता आवडलाच आहे. प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर काही चुकी झाली असेल तर सुपर सॉरी. अँड प्लीज चॅनल सबस्क्राईब करा गाईज. 3000 सबस्क्रायबरचा जो टार्गेट आहे आपल्याला कंप्लीट करायचं आहे तर फटाफट 3000 सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटू आता पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट.